आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणे या घटकातील सराव संच 2.6 सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. या उदाहरणात आपल्याला प्रगतीचे आजचे वय काढायचे आहे. ते आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण प्रगतीचे आजचे वय x वर्ष मानू. आता यानंतर उदाहरणात काय अट दिली ते आपण बघू. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. म्हणजे आत्ता प्रगतीचे वय आपण x वर्ष मानलेले आहे. म्हणजेच 2 वर्षापूर्वी प्रगतीचे वय किती असेल? x वजा 2 वर्ष. त्यानंतर काय सांगितलंय? 3 वर्षानंतरचे वय. मग प्रगतीचे आजचे वय आहे x वर्ष. म्हणजेच 3 वर्षानंतर प्रगतीचे वय किती असेल? x अधिक 3 वर्ष. आता आपल्याला उदाहरणात दिलंय की 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. म्हणून आता दिलेल्या अटीनुसार प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय x वजा 2 वर्ष आहे आणि 3 वर्षानंतरचे वय x अधिक 3 आहे. आता उदाहरणात सांगितलंय की यांचा गुणाकार 84 आहे. म्हणजेच पहिल्या कंसात x वजा 2 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात x अधिक 3 कंस पूर्ण बरोबर 84. आता या ठिकाणी x ने x अधिक 3 याला गुणू आणि त्यानंतर वजा 2 ने x अधिक 3 ला गुणू. मग x ने जर x अधिक 3 या कंसाला गुणलं तर x गुणुले x अधिक x गुणुले 3. आता वजा 2 ने जर x अधिक 3 ला गुणलं तर वजा 2 गुणुले x वजा 2 गुणुले 3 बरोबर 84. x गुणुले x x वर्ग येईल. त्यानंतर x गुणुले 3 3x वजा 2 गुणुले x 2x. त्यानंतर वजा 2 गुणुले 3 6 येईल बरोबर 84. x वर्ग अधिक आता 3x मधून 2x गेले, x राहिले वजा 6 बरोबर 84. आता 84 आपण बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेऊ. म्हणून x वर्ग अधिक x वजा 6 वजा 84 बरोबर 0. म्हणून x वर्ग अधिक x आता वजा 6 आणि वजा 84 यांची बेरीज होईल आणि वजा चिन्ह येईल, म्हणून वजा 90 बरोबर 0. आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. हे वर्ग समीकरण सोडवून आपण x किमती काढू. मग आता हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवू. वर्ग समीकरण अगोदर लिहून घेतलं. आता यामध्ये अवयव पद्धतीने सोडवत असताना आपण x वर्गाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करतो. मग x वर्गाचा सहगुणक काहीच नाही, म्हणजे तो 1 असतो. मग आणि स्थिरपद 90 आहे वजा 90. मग 1 गुणुले वजा 90 यांचा गुणाकार वजा 90 येईल. मग आता आपल्याला 90चे अवयव पाडावे लागतील. ते अवयव असे पाडायचे की ज्यांची वजाबाकी मधल्या पदाएवढी म्हणजे 1 आली पाहिजे. मग 90चे 10 आणि वजा 9 हे 2 अवयव पडतील. 10 गुणुले 9 केलं तर 90 येईल आणि 9ला वजाचं चिन्ह द्यावं लागेल कारण वजा 90 आहे. मग आता xच्या जागी आपण 10x वजा 9x लिहू. म्हणून x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आता x वर्ग अधिक 10x यामधून x सामायिक निघेल. x सामायिक काढल्यानंतर कंसात काय राहील? x अधिक 10. आता त्यानंतर वजा 9x वजा 90 यामधून 9 सामायिक निघेल. वजा 9 सामायिक काढल्यानंतर काय राहील? x अधिक 10. 10 9 90. आता या ठिकाणी अधिक 10 घ्यावं लागेल कारण वजा 90 आहे. मग अधिक वजा वजा होईल. आता यामध्ये x अधिक 10 हा कंस सामायिक आहे, मग तो आपण एकदाच घेऊ. x अधिक 10 घेतल्यानंतर शिल्लक काय राहिलं? x वजा 9. पहिल्या कंसात x अधिक 10 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. आता यामध्ये x अधिक 10 बरोबर तरी 0 असेल किंवा x वजा 9 बरोबर तरी 0 असेल. म्हणून x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 9. 10 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले आणि वजा 9 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते अधिक झाले. आता x आपण प्रगतीचे वय मानलं होतं. मग x बरोबर वजा 10 आलं आहे, पण वय कधीही वजा नसतं, म्हणून प्रगतीचे आजचे वय x बरोबर 9 वर्ष येईल. यानंतर दुसरं उदाहरण आहे, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. आता या 2 क्रमागत संख्या आहेत आणि समनैसर्गिक संख्या आहेत. मग समसंख्या 2 पासून पुढे सुरू होतात. 2 4 6 8
आणि क्रमागत संख्या म्हणजे 1, 2, 3, 4. आता क्रमागत संख्यामध्ये 1चा फरक असतो आणि समनैसर्गिक संख्यांमध्ये 2चा फरक असतो. मग समजा पहिली समनैसर्गिक संख्या x आहे असं आपण मानू. आता क्रमागत दुसरी समनैसर्गिक संख्या x अधिक 2. आता दिलेल्या अटीनुसार. आता अट काय आहे? त्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. मग पहिली समनैसर्गिक संख्येचा वर्ग आणि दुसरी समनैसर्गिक संख्येचा वर्ग यांची बेरीज 244 आहे. मग पहिली समनैसर्गिक संख्या आपण x मानली आहे म्हणून x चा वर्ग अधिक दुसरी समनैसर्गिक संख्या आपण x अधिक 2 मानली आहे म्हणून x अधिक 2 कंसाचा वर्ग. यांची बेरीज 244 आहे म्हणून बरोबर 244. आता या ठिकाणी कंसात x अधिक 2 कंसाचा वर्ग आहे. म्हणजेच हे कंसात a अधिक b कंसाचा वर्ग आहे. मग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग आहे. x वर्ग आहे असं लिहिलं. त्यानंतर कंसात x अधिक 2 कंसाचा वर्ग आहे. ते आपण a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग याप्रमाणे लिहू. म्हणून x वर्ग अधिक 2 गुणिले 2 गुणिले x अधिक 4 बरोबर 244. आता या ठिकाणी x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग होईल. त्यानंतर अधिक 2 गुणिले 2 4 होईल गुणिले x 4x अधिक 4 बरोबर 244. आता 244 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ. म्हणून 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 वजा 244 बरोबर 0. म्हणून 2x वर्ग अधिक 4x. आता या ठिकाणी अधिक 4 आणि वजा 244 आहे. म्हणजे 244 मधून 4 वजा करायचे आणि उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं. म्हणून 2x वर्ग अधिक 4x वजा 240 बरोबर 0. आता या ठिकाणी आपण प्रत्येक पदास 2 ने भागू. प्रत्येक पदास जर 2 ने भागलं तर 2x वर्ग छेद 2 अधिक 4x छेद 2 वजा 240 छेद 2 बरोबर 0. आता या ठिकाणी 2x वर्ग छेद 2 मध्ये 2 ला 2 निघून जाईल. त्यानंतर 2 ने 4 ला भाग जाईल, 2 दुणे 4. त्यानंतर 2 ने 240 ला भाग जाईल, 120 गुणिले 2 केलं तर 240 येतं. म्हणजेच आता काय राहिलं, x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. आता आपल्याला हे वर्ग समीकरण मिळालं. आता हे आपण अवयव पद्धतीने सोडवू. आता या ठिकाणी x वर्गाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करायचा. मग तो 1 गुणिले 120 होईल. म्हणजेच वजा 120च येईल. मग आता या वजा 120चे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी मधल्या पदा एवढी म्हणजे अधिक 2 यायला पाहिजे. मग या ठिकाणी 12 आणि वजा 10 हे 2 अवयव पडतील. 12 गुणिले 10 केलं तर 120 येईल आणि 10ला वजा चिन्ह दिलं कारण वजा 120 आहे. आता या ठिकाणी आपण 2x ऐवजी 12x आणि वजा 10x लिहू. म्हणून x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. आता या ठिकाणी x वर्ग अधिक 12x यामधून x सामाईक काढू. x सामाईक काढल्यानंतर काय राहील, x अधिक 12. त्यानंतर वजा 10x वजा 120 यामधून सामाईक वजा 10 निघेल आणि कंसामध्ये x अधिक 12 येईल. आता या ठिकाणी दोन्ही कंसात सामाईक दोन्ही कंस आलेले आहेत. मग आपण ते एकदाच लिहू आणि शिल्लक राहिलेलं x वजा 10 दुसऱ्या कंसात लिहू. म्हणून x अधिक 12 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. आता यामध्ये x अधिक 12 बरोबर तरी 0 असेल किंवा x वजा 10 बरोबर तरी 0 असेल. म्हणून x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 12 किंवा x बरोबर 10. आता या ठिकाणी xच्या दोन किमती मिळालेल्या आहेत, वजा 12 आणि 10. मग नैसर्गिक संख्या ऋण नसतात, त्या धन असतात. म्हणून x बरोबर 10. म्हणून पहिली समनैसर्गिक संख्या x बरोबर 10. म्हणून दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या बरोबर x अधिक 2 येईल. x ची किंमत आहे 10 म्हणून 10 अधिक 2 बरोबर 12. यानंतर तिसरं उदाहरण आहे, श्री मधुसूदन यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? खालील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. या ठिकाणी आपल्याला एक प्रवाह आकृती दिली आहे. समजा उभ्या रांगेतील झाडे आपल्याला x दिली आहेत आणि आडव्या रांगेतील झाडे किती आहेत ते काढायचं आहे. मग उदाहरणात आपल्याला सांगितले की आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे.
मग उभ्या रांगेतील झाडे x आहेत. मग 5ने अधिक म्हणून आडव्या रांगेतील झाडे x अधिक 5 आहेत. आता त्यानंतर एकूण झाडे काढायची आहेत. या ठिकाणी उभ्या आणि आडव्या दोन प्रकारच्या रांगा आहेत. आपल्याला एकूण झाडांची संख्या काढायची आहे. मग आपण उभ्या रांगेतील झाडांची संख्या गुणुले आडव्या रांगेतील झाडांची संख्या करू. मग उभ्या रांगेतील झाडांची संख्या x आहे आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या x अधिक 5 आहे. मग यांचा गुणाकार करू. म्हणून x गुणुले कंसात x अधिक 5 कंस पूर्ण. आता वर्ग समीकरण तयार करायचे. जर संत्राबागेत एकूण 150 झाडे असतील तर दिलेल्या अटीनुसार आपल्याला उदाहरणात एकूण झाडे किती सांगितले 150, पण आपण तर एकूण झाडे x गुणुले कंसात x अधिक 5 घेतलेलं आहे. म्हणून x गुणुले कंसात x अधिक 5 कंस पूर्ण बरोबर 150. आता xने कंसाला गुणू. x गुणुले x अधिक x गुणुले 5 बरोबर 150. आता x गुणुले x वर्ग होईल. त्यानंतर अधिकचं चिन्ह x गुणुले 5 5x होईल बरोबर 150. आता 150 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0. हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. आता हे वर्ग समीकरण सोडवून आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग आपण अगोदर हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवू. आता वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिर पद यांचा गुणाकार करायचा. तो येईल 1 गुणुले वजा 150 यांचा गुणाकार वजा 150 येईल. आता वजा 150चे असे अवयव शोधायचे की ज्यांची वजाबाकी अधिक 5 यायला पाहिजे. मग वजा 150चे 15 आणि वजा 10 हे दोन अवयव पडतील. मग आता 5x ऐवजी 15x आणि वजा 10x लिहू. म्हणून x वर्ग अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. आता x वर्ग अधिक 15x यामधून x सामायिक काढू. x सामायिक काढल्यानंतर कंसात x अधिक 15 राहील. आता वजा 10x वजा 150 यामधून वजा 10 सामायिक काढू. वजा 10 कंसात x अधिक 15 बरोबर 0. आता या ठिकाणी x अधिक 15 हा कंस सामायिक आलेला आहे, मग तो एकदाच घेऊ. म्हणून पहिल्या कंसात x अधिक 15 दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. आता या ठिकाणी x अधिक 15 बरोबर तरी 0 असेल किंवा x वजा 10 बरोबर तरी 0 असेल. म्हणून x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 15 किंवा x बरोबर 10. x आपण झाडांची संख्या मानली, मग झाडांची संख्या ऋण नसते, म्हणून x बरोबर 10 म्हणजे उभ्या रांगेतील झाडांची संख्या x बरोबर 10 येईल. आता आडव्या रांगेतील झाडांची संख्या काढू. आडव्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर x अधिक 5. x ची किंमत आहे 10. 10 अधिक 5 बरोबर 15 म्हणजे आडव्या रांगेतील झाडाची संख्या 15 आली. यानंतर चौथं उदाहरण आहे. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढा. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग समजा किशोरचे वय x वर्ष आहे. मग विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून विवेकचे वय x अधिक 5 वर्ष येईल. आता उदाहरणात आपल्याला सांगितले की त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. मग किशोरचे आजचे वय x वर्ष आहे, मग गुणाकार व्यस्तांची संख्या 1/x वर्ष असेल. म्हणून किशोरच्या वयाची गुणोत्तर व्यस्त संख्या 1/x वर्ष आणि विवेकच्या वयाची गुणोत्तर व्यस्त संख्या 1/x अधिक 5 वर्ष. आता त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, म्हणून 1/x अधिक 1/x अधिक 5 बरोबर 1/6. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल. 1 गुणुले x अधिक 5 यांचा गुणाकार होईल, त्यानंतर अधिक x गुणुले 1 आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार होईल. म्हणून 1 गुणुले x अधिक 5 अधिक x गुणुले 1 छेद x कंसात x अधिक 5 बरोबर 1/6. आता 1 गुणुले x अधिक 5 x अधिक 5च राहील. त्यानंतर अधिक x गुणुले 1 xच राहील आणि छेदामध्ये x कंसात x अधिक 5 कंस पूर्ण बरोबर 1/6. आता यामध्ये x अधिक x 2x होईल अधिक 5. छेदस्थानी xने जर x अधिक 5 या कंसाला गुणलं तर x वर्ग अधिक 5x बरोबर 1/6. आता या ठिकाणी सुद्धा तिरकस गुणाकार होईल. 1 गुणुले x वर्ग अधिक 5x यांचा गुणाकार होईल, त्यानंतर 6 आणि 2x अधिक 5 यांचा गुणाकार होईल. म्हणून x वर्ग अधिक 5x कंस पूर्ण गुणुले 1 बरोबर 6 कंसात 2x अधिक 5 कंस पूर्ण.
आता या ठिकाणी x वर्ग अधिक 5x गुणिले 1 केलं तर x वर्ग अधिक 5xच येईल. त्यानंतर बरोबरचं चिन्ह. आता 6 गुणिले 2x केलं तर 12x होईल. अधिक 6 गुणिले 5 30 येईल. आता 12x अधिक 30 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ. बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यामुळे 12x अधिक 30 वजा 12x आणि वजा 30 होईल. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 12x वजा 30 बरोबर 0. म्हणून x वर्ग आता अधिक 5x मधून वजा 12x. मग 5 मधून 12 जाणार नाहीत. मग 12 मधून 5 घालवायचे आणि उत्तराला वजा चिन्ह द्यायचं. मग 12 मधून 5 गेले 7 राहिले म्हणून 7x. x वर्ग वजा 7x वजा 30 बरोबर 0. आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. मग हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवू. मग आपण वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करू. तो गुणाकार येईल वजा 30. मग वजा 30चे असे अवयव पाडू की ज्यांची वजाबाकी वजा 7 आली पाहिजे. मग 30चे वजा 10 आणि 3 हे 2 अवयव पडतील. मग वजा 7x ऐवजी आपण वजा 10x आणि 3x लिहिणार. म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. आता x वर्ग वजा 10x यामधून आपण x सामायिक काढू. x सामायिक काढल्यानंतर कंसात x वजा 10 येईल. त्यानंतर आता 3x वजा 30 यामधून आपण 3 सामायिक काढू. 3 सामायिक काढल्यानंतर कंसात x वजा 10 राहील. आता या ठिकाणी x वजा 10 हा सामायिक कंस आला, तो आपण एकदाच लिहू. कंसात x वजा 10. आता शिल्लक काय राहिलं x अधिक 3 ते दुसऱ्या कंसात लिहू बरोबर 0. आता x वजा 10 बरोबर तरी 0 असेल किंवा x अधिक 3 बरोबर तरी 0 असेल. म्हणून x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. म्हणून x बरोबर 10 किंवा x बरोबर वजा 3. आता वय हे ऋण संख्या नसतं, मग म्हणून x बरोबर 10 म्हणजेच किशोरचे आजचे वय x बरोबर 10 वर्ष. आता विवेकचे वय काढू. x अधिक 5. xची किंमत आहे 10 म्हणून 10 अधिक 5 बरोबर 15 वर्ष. यानंतर 5वं उदाहरण आहे. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणां वर्गाइतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? आपल्याला इथे पहिल्या चाचणीत पडलेले गुण किती ते विचारले. मग समजा सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x. आता त्यानंतर पुढे काय सांगितले? गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. आता त्याला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण आपण x मानलं होतं, म्हणून सुयशला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण x अधिक 10 होतील. आता दिलेल्या अटीनुसार अट काय दिली आपल्याला? दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. मग सुयशला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण आहेत x अधिक 10, त्याची 5 पट म्हणून 5 कंसात x अधिक 10 बरोबर ही पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांच्या वर्गाइतकी आहे. म्हणजे पहिल्या चाचणीत गुण मिळाले होते x, मग त्याचा वर्ग म्हणजे x वर्ग. आता 5ने कंसाला गुणू. 5x अधिक 50 बरोबर x वर्ग. आता 5x अधिक 50 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ. म्हणून 0 बरोबर x वर्ग वजा 5x वजा 50. म्हणून x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0. आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. मग या वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपण अवयव पद्धत वापरू. मग वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करू. तो येईल वजा 50. मग वजा 50चे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी मधल्या पदा एवढी म्हणजे वजा 5 येईल. मग वजा 50चे वजा 10 आणि 5 हे 2 अवयव पडतील. मग आपण वजा 5x ऐवजी वजा 10x आणि 5x लिहू. म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. आता x वर्ग वजा 10x यामधून x सामायिक काढू. x सामायिक काढल्यानंतर कंसात राहील x वजा 10. आता त्यानंतर 5x वजा 50 मधून 5 सामायिक काढू. 5 सामायिक काढल्यानंतर कंसात राहील x वजा 10 बरोबर 0. आता x वजा 10 हे कंस सामायिक आलेले आहेत, मग ते एकदाच घेऊ. म्हणून पहिल्या कंसात x वजा 10, दुसऱ्या कंसात x अधिक 5 बरोबर 0. मग या ठिकाणी x वजा 10 बरोबर तरी 0 असेल किंवा x अधिक 5 बरोबर तरी 0 असेल. म्हणून x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. म्हणून x बरोबर 10 किंवा x बरोबर वजा 5. मग गुण हे कधीही ऋण नसतात, ते धन असतात, म्हणून x बरोबर 10. म्हणून सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x बरोबर 10. या सराव संचातील पहिली 5 उदाहरणे आपण सोडवलेली आहेत.
यानंतर राहिलेली उदाहरणे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.